नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या मठात आपण आहोत आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या प्रत्यक्ष पादुका ज्या आहेत आज बदलापूरकरांच्या दर्शनासाठी ज्या ते बदलापूरमध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो भाविकांची अलोट गर्दी सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी बदलापूरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आज सायंकाळी आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण दर्शन बदलापूरकरांना करता येणार आहे. बदलापूर पश्चिम येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा औदुंबर मठ आहे आणि आपण पाहू शकतो या मठामध्ये भाविकांची ही अलोट गर्दी झालेली आहे. आजच्या दिवसाचं महत्व आपण जाणून घेणार आहोत. सर, भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. महाराजांच्या पादुका बदलापूरकरांच्या दर्शनासाठी आज आणण्यात आलेलं आहे, काय सांगा? तसं सालाबादाप्रमाणे यावर्षी आपल्या या औदुंबर मठामध्ये दरवर्षी सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या पादुका धनकवडी या ठिकाणून या आपल्या बदलापुरांच्या भाविकांसाठी दर्शनासाठी येत असतात आणि या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होऊन सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांचा अभिषेक आणि दर्शनाचा लाभ घेत आहेत. दरवर्षी आपण हा उत्सव करत असतो, त्याविषयी काय सांगा? सद्गुरू शंकर महाराजांचा मठ हा इथे कमीत कमी या 5 ते 7 वर्षापासून या ठिकाणी वास्तविक सद्गुरू शंकर महाराज या औदुंबराच्या झाडाखाली वास्तविक आहेत. त्यामुळे या मठाचं नाव औदुंबर मठ ठेवलं येत आहे. तसेच सद्गुरू शंकर महाराजांचा कृपा आशीर्वाद या सर्व बदलापूरांना भेटण्यासाठी या ठिकाणून सद्गुरू शंकर महाराज हे धनकवडीवरून या ठिकाणी भक्तांना दर्शन देण्यासाठी येत असतात. सर, सर्वांची प्रसादाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. भजनाचाही कार्यक्रम होणार आहे. आजच्या एकंदरीत कार्यक्रमांविषयी काय सांगा आणि किती वाजेपर्यंत दर्शन घेता येणं शक्य नाही? लोकांना तिथे यायचं असेल तर काय सांगा? सायंकाळी 9 वाजेपर्यंत पादुका या ठिकाणी आहेत. या ठिकाणून पादुका 9 नंतर प्रस्थान होतील, पण 9 नंतरून भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू राहील. तसेच या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत चालू राहील. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती. जय शंकर. नक्कीच आपण पाहिलं धनकवडी येथून आलेल्या सद्गुरू शंकर महाराजांच्या या पादुका ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. सायंकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे हे औदुंबर मठ आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही गर्दी भक्तजनांची झालेली आपल्याला पाहायला मिळते. बदलापूरकरांची झालेली पाहायला मिळते. भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच महाप्रसादही या ठिकाणी मठ प्रशासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे आणि भक्तजनांची ही एकच गर्दी, हा भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण भक्तजनांमध्ये पाहायला मिळते आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी झालेली आहे. नक्कीच आपण बघू शकतो आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भजनी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातूनही इथे आता भजन सुरू होणार आहे. संपूर्ण भक्तिमय सोहळा आहे आणि महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी बदलापूरकरांची ही एकच गर्दी आपल्याला औदुंबर मठामध्ये होताना पाहायला मिळते. पश्चिम येथील एसटी स्टँडच्या पाठीमागेच श्री सद्गुरू शंकर महाराज यांचं मठ आहे आणि या मठामध्ये आज आपण बघू शकतो श्री शंकर महाराज यांच्या प्रत्यक्ष पादुका ज्या आहेत त्या आज बदलापूरकरांच्या दर्शनासाठी आणण्यात आलेल्या आहेत आणि दरवर्षी हा उत्सव होत असतो. पादुका आपण बघू शकतो प्रत्यक्ष त्यांनी वापरलेल्या या पादुका ज्या आहेत त्या आज बदलापूरकरांच्या दर्शनासाठी आणण्यात आलेल्या आहेत आणि सायंकाळी 9 वाजेपर्यंत हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू असणार आहे आणि भजन मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी तरुण मंडळी आता थोड्याच वेळात आपल्या स्वरांनी आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत आणि ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी भजनही थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू करणार आहेत आणि पालखीही आपल्याला पाहायला मिळते. आज पालखी सोहळा ही मोठ्या भक्तिभावाने या परिसरामध्ये साजरा करण्यात आलेला आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते. 9 वाजेपर्यंत हा संपूर्ण हा उत्सव जो आहे तो बदलापूरकरांना पाहता येणार आहे, अनुभवता येणार आहे, दर्शन घेता येणार आहे आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही भाविकांची झालेली अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रसादही आपण आलेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी सुंदर अशा प्रसादाची ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे बघू शकतो आज पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी श्री शंकर महाराज यांच्या मठामध्ये बदलापूरच्या एसटी स्टँडच्या पाठीमागे हे औदुंबर मठ आहे आणि तेथे ही भाविकांची अलोट गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण हा भक्तिमय सोहळा ही भक्तीचं
आनंदाचं वातावरण आणि आज आपण बघू शकतो पादुकांचं दर्शन घेण्यासाठी दुरून दुरून भाविक बदलापूरच नाही तर ग्रामीण भागातून आणि दुरून दुरून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. सायंकाळी 9 वाजेपर्यंत हा संपूर्ण सोहळा रंगणार आहे, भक्तिमय सोहळा होणार आहे आणि ही संपूर्ण व्यवस्था मठ प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.